मुंबईच्या राजकारणात ठाकरे हे नाव केवळ आडनाव राहिलेलं नाही, तर ती एक भावना, एक परंपरा आणि मराठी अस्मितेची ओळख मानली जाते. मात्र याच ठाकरे कुटुंबातील दोन भाऊ राज आणि उद्धव आज पुन्हा एकदा राजकीय वळणावर आमनेसामने उभे टाकले आहेत. निमित्त ठरलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मनसे आणि शिंदे गटातील सोयरीक आणि त्यातून उफाळून आलेली नाराजी, कटुता आणि अविश्वासाची ठिणगी. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यापैकी जे कोणी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील आणि ज्यांचं स्वप्न IT मध्ये जाण्याचं असेल, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. नमस्कार, मी रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. कल्याण डोंबिवली महापालिकेचं राजकारण सध्या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. हा सामना थेट राज्याच्या सत्ता केंद्राशी जोडलेला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा लोकसभा मतदारसंघ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कार्यक्षेत्र, या सगळ्यांमुळे या महापालिकेचा महापौर कोण होणार याला विलक्षण महत्त्व आलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मनसेने शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याने संपूर्ण राजकीय गणित ढवळून निघालं आहे. मनसेने शिंदे गटाशी केलेली ही सोयरीक उद्धव ठाकरे यांच्या जिवारी लागली. यात आश्चर्य नाही, कारण शिंदे गट हा केवळ राजकीय प्रतिस्पर्धी नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने तो विश्वासघाताचा, पक्षफुटीचा आणि सत्ता लोलुपतेचा प्रतीक आहे. भाजपशी वैचारिक संघर्ष असला तरी शिंदेबाबतची कटुता अधिक खोल आहे. अशावेळी मराठी मताचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देणं हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय पातळीवर खटकणं साहजिकच आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरेंना फोन केला नाही, तर संदेशवाहक म्हणून खासदार संजय राऊत यांना शिवतीर्थवर पाठवलं. हा तपशीलच या तणावाची तीव्रता दाखवतो. राज ठाकरे यांच्याशी थेट संवाद टाळला गेला, म्हणजेच हा केवळ गैरसमज नाही, तर खोलवर रुजलेली नाराजी आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. मात्र राज ठाकरे यांनी दिलेलं स्पष्टीकरणही तितकंच राजकीय आहे. जर शिंदे गटाशी अधिकृत युती केली नसती तर आमचे नगरसेवक तिकडे गेलेच नसते. या एका वाक्यात मनसेची सद्यस्थिती आणि अडचण स्पष्ट होते. स्थानिक पातळीवर सत्ता टिकवायची, नगरसेवक हातातून जाऊ द्यायचे नाहीत आणि तरीही वरून तडजोडीचा पक्ष असा शिक्का लागू द्यायचा नाही. या द्वंद्वात मनसे अडकले आहे. राजू पाटील यांसारखे नेते या सोयरिकीत सक्रिय आहेत, हेही लपून राहिलेलं नाही. स्थानिक निर्णय म्हणून सांगितलं जात असलं तरी शिवतीर्थवरून हिरवा कंदील घेतल्याशिवाय हे घडलं नाही, अशी चर्चा जोरात आहे. या सगळ्यात सर्वात अस्वस्थ घटक म्हणजे मनसेचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते. गेल्या काही काळात ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेने मराठी मतदारसंघांमध्ये उत्साह निर्माण केला होता. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, अस्मितेचं राजकारण आणि बाहेरच्यांच्या विरोधातील भूमिका, या सगळ्यांवर पुन्हा एकत्र येण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र अशावेळी तडजोडीचं राजकारण पुढे आलं आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम, नाराजी आणि निराशा पसरली. ठाकरे गटाने या सगळ्या घडामोडींमध्ये आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरे गट विरोधी पक्षात बसणार, हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी ठामपणे घेतला आहे. 7 नगरसेवकांनी थेट मातोश्रीवर जाऊन विचारणा केली. आम्हाला दोन्ही बाजूंनी प्रस्ताव येत आहेत, काय करायचं? तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सत्ता, पद किंवा आमिषांपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याचा संदेश दिला. विरोधी बाकावर बसलो तरी सन्मानजनक वागणूक मिळेल, पण निर्णय पक्षपातीवरच होईल, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. संजय राऊत यांनी मात्र अधिक आक्रमक भूमिका घेतली. मग कल्याण डोंबिवलीत आमच्याशी युती का केली, हा त्यांचा सवाल केवळ मनसेसाठी नाही, तर संपूर्ण राजकीय नैतिकतेवर बोट ठेवणार आहे. राऊत यांनी स्पष्ट केलं की शिंदेंबाबत ठाकरे गटाची भूमिका कडवट आहे आणि ती तशीच राहणार. भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकत असताना तिसऱ्या पक्षाने तिथे हस्तक्षेप का करावा, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही सारी घडामोड पाहता ठाकरे बंधूंमधील दुरावा केवळ व्यक्तिगत नसून तो दोन वेगळ्या राजकीय रणनीतीचा संघर्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही लढाई नैतिकतेची, विश्वासाची आणि पक्षफुटी विरोधातील ठाम भूमिकेची आहे, तर राज ठाकरे यांच्यासाठी ती अस्तित्वाची, स्थानिक सत्ता टिकवण्याची आणि कार्यकर्ते सांभाळण्याची आहे. या दोन दृष्टिकोनांमध्ये सध्या तरी समान धागा दिसत नाही. कल्याण डोंबिवलीतील ही सोयरीक त्यामुळे एका महापालिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने ठाकरे कुटुंबातील जुन्या जखमा पुन्हा उघडल्या आहेत. मराठी राजकारणातील संभाव्य एकत्रीकरणावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे आणि आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकांसाठी नवे समीकरण तयार केले आहे. ठाकरे बंधू पुन्हा कधी एकत्र येतील का,
की ही दरी आणखीन वाढेल हा प्रश्न आज प्रत्येक मराठी मतदाराच्या मनात आहे आणि त्याचं उत्तर सध्या तरी राजकारणाच्या धुरकट रणांगणात हरवलेलं दिसतं. मित्रांनो, अशाच वास्तववादी व्हिडिओंसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थेट वास्तव.